नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओन्ली फॉर स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे. तर फेब्रुवारीमध्ये जया एकादशी कधी आहे जाणून घ्या. नेमकी तिथी, शुभमुहूर्त, पूजा विधी आणि पारायण वेळ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू दिनदर्शिकेनुसार 8 फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत केले जाईल. धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होते. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला एकादशी व्रत केले जाते. भगवान विष्णूच्या उपासनेसाठी हा दिवस विशेष मानला जातो. जया एकादशीचे व्रत दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी केले जाते. दुर्ग पंचांगानुसार जया एकादशीचे व्रत यावर्षी 8 फेब्रुवारी रोजी केले जाईल. धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीचे व्रत केल्याने जातकांना आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पाप आणि त्रासांपासून मुक्ती मिळते. असेही म्हटले जाते की जया एकादशी व्रत केल्याने भगवान विष्णूच्या कृपेने मृत्यूनंतर भूत पिशाच योनीत जावे लागत नाहीत. पितरांसाठी हे व्रत केल्याने त्यांना पुण्य फळ मिळते. चला जाणून घेऊ या जया एकादशीची नेमकी तिथी, शुभमुहूर्त आणि पारायण वेळ. जया एकादशी 2025 मध्ये कधी आहे? दुर्ग पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 7 फेब्रुवारी रोजी रात्री 9:26 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 8 फेब्रुवारी रोजी रात्री 8:15 संपेल. अशा तऱ्हेने उदय तिथीनुसार 8 फेब्रुवारी 2025 रोजी जया एकादशी साजरी केली जाणार आहे. जया एकादशीच्या दिवशी वैद्युती योग आणि रवी योग तयार होत आहेत. या काळात धार्मिक कामे शुभ मानली जातात. आता पाहूया पारायण वेळ. 8 फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांना द्वादशी तिथीला 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:04 ते 9:17 या वेळेत व्रत करता येईल. जया एकादशी पूजा पद्धत. जया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, गंगेचे पाणी पाण्यात घेऊन मिसळून स्नान करावे. यानंतर विष्णूचे ध्यान करून उपवासाचे व्रत घ्यावे. एका छोट्या पोस्टरवर पिवळे कपडे ठेवा, त्यावर लक्ष्मी नारायणाची मूर्ती स्थापन करा. विष्णू आणि देवी लक्ष्मीला फळे, पिवळी फुले, धूप, दिवे आणि प्रसाद अर्पण करा. असं जया एकादशीचं पारायण करायचं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.